नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 17 मे 2026 पासून पवित्र अधिक मासाला सुरुवात झाली आहे आणि अधिक मास समर्पित आहे भगवान श्री हरी विष्णूंना. या अधिक मासामध्ये केलेली सेवा, केलेले उपाय याचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांच्या पूजेसोबतच अनेक उपाय, अनेक सेवा देखील केल्या जातात. तर या अधिक मासात अजून एक दुर्मिळ योग जुळून येत आहे, तो म्हणजेच गुरु पुष्यामृत योग. तर हा गुरु पुष्यामृत योग एका वर्षात केवळ 2 किंवा 3 वेळाच येतो आणि या गुरु पुष्यामृत योगाचं महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि अधिक मासामध्येच हा गुरु पुष्यामृत योग जुळून आल्यामुळं याला आणखी विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरु पुष्यामृत योग तयार होतो आणि हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या गुरु पुष्यामृत योगाला म्हणजेच या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधलं जातं. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे आणि पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच या पुष्य नक्षत्रात धनाची देवी लक्ष्मी माता प्रकट झाली होती असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर गुरु पुष्यामृत योग नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली मानला जातो आणि अभिजित मुहूर्तांपेक्षाही हा गुरु पुष्यामृत योग श्रेष्ठ असतो आणि म्हणूनच या गुरु पुष्यामृत योगात अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात. तसेच या दिवशी अनेक शुभ कार्य देखील केली जातात. परंतु सध्या पवित्र अधिक मास सुरू असल्यामुळं कोणतंही शुभ कार्य या अधिक मासामध्ये केलं जात नाही. परंतु आपण आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी, तसेच आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जर अडथळे निर्माण होत असतील किंवा घरामध्ये इतर कोणतीही संकट असतील तर ती दूर करण्यासाठी, घरात सुख समृद्धी, शांती नांदावी, तसेच माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहावी यासाठीच आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे. एका ठिकाणी विड्याचं पान ठेवायचं आहे. आता हे कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आता आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो आहे विड्याच्या पानाचा. पण उपाय पाहण्यापूर्वी आपण या विड्याच्या पानाचे महत्त्व काय आहे, त्याचबरोबर एक पौराणिक कथा देखील अगदी थोडक्यात जाणून घेऊया. तर समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचं वाटप केलं आणि त्यामध्ये थोडंसं अमृत शिल्लक राहिलं. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पानं असलेली ही वेल पाहून देवांना आनंद झाला आणि भोजन झाल्यावर देवी देवता या पानाचा विडा आवडीनं खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. आता या विड्याच्या पानाचं महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया. तर या विड्याच्या पानाच्या टोकास माता लक्ष्मीचा सहवास असतो, तर विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो. तर या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. तर या विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. तर या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो. तर विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो. विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो आणि विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो आणि याच कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तसेच विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात, म्हणून या पानाचे सेवन करताना देठ काढून टाकायचं असते. तर आता या विड्याच्या पानाचा उपाय आपण कशा प्रकारे करायचा आहे तर ते थोडक्यात जाणून घेऊया. तर उपाय करायचा आहे आपल्याला 21 मे 2026 रोजी आणि या दिवशी येत आहे गुरु पुष्यामृत योग, म्हणजेच गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता तुम्हाला जर या गुरुवारी जर हा उपाय करणं शक्य झालं नाही तरीही अधिक मास संपण्यापूर्वी तुम्ही कधीही हा उपाय केला तरी देखील चालेल, कारण अधिक मास हा अत्यंत पवित्र मास आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित महिना आहे, त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी हा उपाय केला तरी देखील चालेल. उपाय करत असताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल, कारण कुटुंबावरील सर्व संकट, अडचणी दूर करण्यासाठी, कुटुंबाच्या भरभराटीसाठी, सुख समृद्धीसाठी आणि आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत तर ते दूर करण्यासाठी हा उपाय आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला विड्याच्या पानासोबतच आणखीही काही वस्तू लागणार आहेत. त्या व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी या गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत, कारण हा दिवस भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. तुम्ही जर त्यांची सेवा करताना, उपाय करताना पिवळ्या रंगाचा वापर जास्त केला तर भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्यासाठी शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची. त्यानंतर देवपूजा करण्यापूर्वी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. गंगाजल असेल तर अतिशय उत्तम. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे हळदीचं पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, कोणते दोष असतील तर ते दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती देखील हळदीनं स्वस्तिक करायचं आहे. त्यानंतर तुळशीला जे पाणी अर्पण करणार आहात तर त्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे. थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत. अखंड अक्षदा असायला हव्यात आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा तुळशी मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे सेवा झाल्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आपण हा उपाय करणार आहोत. तर सर्वप्रथम मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला विड्याची 2 पानं घ्यायची आहेत. आता मी ज्या ज्या ठिकाणी ठेवायला सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे. मी सांगताना तुम्हाला 2 विड्याची पानं सांगते, त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी ठेवायची आहेत तर त्याप्रमाणे तुम्हाला ही वस्तू त्या ठिकाणी ठेवायची आहेत. आता 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. ती थोडी मोठ्या आकाराची असावेत, देठ असावेत, कुठेही फाटलेली, किडलेली, खराब झालेली पानं नसावी, अखंड पानं असावे. त्यावरती तुम्हाला ठेवायचे आहेत 1 रुपयाचं नाणं, त्यावरती आपल्याला ठेवायचे आहे 1 सुपारी. त्यानंतर 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या. त्यानंतर 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, कुठेही तुटलेले नसावेत. आता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणतीही उपाय सेवा करताना सांगते की कोणतीही वस्तू घेताना अखंड वस्तू घ्यावी, कारण यामागे कारण असं आहे की अखंड वस्तू जर तुम्ही घेतली तर त्याचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होत असतं आणि माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना आपण ज्या वस्तू घेतो तर त्या अखंडच असायला हव्यात, जेणेकरून आपल्याला केलेल्या सेवेचं फळ देखील अखंड मिळेल. तर एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला सर्वप्रथम 1 रुपयाचं नाणं आणि ही सुपारी ठेवायची आहे आणि याला अभिषेक करायचा आहे. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की भगवान श्रीहरी विष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे या सुपारीला आणि 1 रुपयाच्या नाण्याला हळदीच्या पाण्यानं अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील आपल्याला हळदीच्या पाण्यानंच अभिषेक करायचा आहे आणि हे जे पाणी आहे अभिषेकचं तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. तसेच त्यातील थोडं पाणी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं प्यायचं देखील आहे आणि उरलेलं जे पाणी आहे तर ते तुम्ही झाडाच्या कुंडीत टाकायचं आहे. पण हे अभिषेक केलेलं पाणी तुळशीला अजिबात अर्पण करायचं नाही. इतर कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही टाकायचं आहे, पण पायाखाली येणार नाही याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ही जी सुपारी आहे 1 रुपयाचं नाणं आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि जो आपण 2 पानाचा विडा घेतलेला आहे तर त्यावर ठेवायचा आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे विड्याच्या पानावर हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे, म्हणजे थोडी हळद ओली करून त्यांना स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती हे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आहे. आता ही सुपारी ठेवत असताना देखील ती तुम्हाला कुंकवानं लाल करायची आहे आणि मगच ठेवायची आहे. सुपारी हे गणपती बाप्पांचं स्वरूप आहे. ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती असते तर तिथं या सुपारीला प्रथम स्थान दिलं जातं आणि 1 रुपयाचं नाणं हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. त्याचबरोबर अखंड अक्षदा या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. कोणत्याही शुभ कार्यामध्ये सर्वप्रथम मान हा अक्षदांचा असतो. त्याचबरोबर अखंड लवंगा या देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. तर अशा या सर्व वस्तू तुम्हाला या विड्याच्या पानावर ठेवायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी बाळकृष्णाची मूर्ती आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत ताटामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर 108 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता मंत्र जप करताना तुम्ही जपमाळेचा वापर करू शकता किंवा कोणत्याही झाड आकाराचं कडधान्य घेऊन 108 वेळा मोजून ते घ्यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला जप करताना जास्त होणार नाही किंवा कमी होणार नाही आणि तुमचं मन ही देखील एकाग्र राहील. नाहीतर तुमचं मन हे अस्थिर होईल आणि तुम्ही जर ही सेवा करत आहात तर ते मग तुमची पूर्ण होणार नाही. कोणतीही सेवा करताना अगदी शांतपणे मनापासून करायला हवी, तरच त्याचं आपल्याला फळ मिळत असतं. आणि म्हणूनच आपण हा मंत्र जप करताना जपमाळेचा किंवा इतर कोणत्याही 108
कडधान्याचा वापर करून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करायची आहे, मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर आपली जी कुलदेवता आहे तर तिचं नामस्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत। त्यानंतर माता लक्ष्मीला, भगवान श्री हरी विष्णूंना, दत्तगुरूंना, श्री स्वामी महाराजांना, आपल्या कुलदेवतेला, आपल्या कुटुंबामध्ये जे काही अडचण आहे, कोणतंही संकट असेल, मग मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, व्यवसायासंबंधित असेल, आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, कोणी ना कोणी सतत आजारी पडत असेल, जी काही तुमची अडचण आहे, जी काही समस्या आहे तर ती सर्व काही तुम्हाला या वस्तूंवरती सांगायची आहे। त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्याच ठिकाणी ठेवून द्यायच्या आहेत। आपण उपाय करत आहोत गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना, त्यानंतर दिवसभर तुम्हाला या वस्तू त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत। उपाय करण्यापूर्वी तुम्हाला एक दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे। तो दिवा असेल देशी गायच्या तुपाचा। या दिव्याखाली आसन ठेवायचं आहे, एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही गहू ठेवले तरी देखील चालेल। त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्या दिव्यामध्ये देशी गायचं तूप, चिमूटभर हळद, पिवळी मोहरी चिमूटभर आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। शक्य असेल तर या दिवशी उपवास करायचा आहे आणि दिवसभर या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला तिथंच ठेवायच्या आहेत। कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना अग्नीला साक्षी मानून करायचा आहे, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला योग्य फळ प्राप्त होईल। त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा आपल्याला या वस्तूंची पूजा करायची आहे। पुन्हा एकदा आपल्याला भगवान श्री हरी विष्णू, आपली कुलदेवता माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ महाराज तसे दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे। या वस्तू अभिमंत्रित करायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवारी सकाळी देवपूजा करताना या ज्या वस्तू आहेत तर ते विड्याचं पान हे बाजूला करायचं आहे। 1 रुपयाचं नाणं, तसेच सुपारी, तसेच 21 ज्या अक्षता घेतलेल्या आहेत, लवंग घेतलेले आहेत तर ते तुम्ही पिवळ्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे, रुमाल घेऊ शकता नवीन, आणि त्यामध्ये तुम्हाला एक बांधायचं आहे। याची पोटली तयार करायची आहे। आता मी तुम्हाला यामध्ये विड्याचं पान ठेवायला सांगत नाही आणि हो, हळकुंड मी तुम्हाला सांगायला विसरले। आपण यावर हळकुंड ठेवलेला आहे, लेकुरवाळ हळकुंड या आपण विड्याच्या पानावरती ठेवलेला आहे आणि या सर्वांसोबत या हळकुंडाची देखील पूजा केली आहे। आता मी तुम्हाला सांगताना माझे थोडं मागं पुढं झालं किंवा माझ्या लक्षामध्ये राहिलं ना हळकुंड सांगायचं, तर तुम्ही ते लक्षात ठेवून हळकुंड देखील यावर ठेवायचं आहे, कारण भगवान श्री हरी विष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच आपण यावर हळकुंड देखील ठेवलेला आहे। आता विड्याची पानं आपण या पोटलीमध्ये बांधणार नाही, कारण की विड्याची पानं ही सुकून जाणार, खराब होणार आणि म्हणूनच विड्याची पानं बाजूला काढायची आहेत आणि पिवळ्या रंगाच्या एखाद नवीन रुमालामध्ये किंवा कपड्यामध्ये तुम्हाला या सर्व काही वस्तू आहेत तर त्या बांधायच्या आहेत। आता तुम्हाला मी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत। एक तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये या ज्या वस्तू आहेत तर त्या बांधून ठेवायच्या। मी या सर्व वस्तूंचं यापूर्वी महत्त्व सांगितलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये एक पोटली करून ठेवायची आहे। दुसरी पोटली आहे तर तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ठेवायची आहे। तिसरी पोटली तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ठेवू शकता। चौथी पोटली जी आहे तर ती तुमचा घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून आपल्या घरामध्ये संकट, अडचणी, भरभराट, सुख समृद्धी जे काही येतं ते सर्व तिथून येत असतं आणि म्हणूनच मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला तुम्हाला हे बांधायचं आहे। त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जर अडथळे येत असतील, मुलांचं लग्न ठरत नसेल, काही ना काही कारणावरून तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये विलंब होत असेल तर हे 1 रुपयाचं नाणं, 21 सुपाऱ्या, ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्याची पोटली तयार करून विवाहयोग्य जो मुलगा आहे तर त्याच्याजवळ किंवा मुलीजवळ ठेवायला द्यायचे आहे। ज्या वेळेला तुम्ही स्थळ पाहायला जात असाल तर त्यावेळेला या वस्तू घेऊन जायचं आहे आणि नंतर आल्यानंतर अभिषेक करून ज्या ठिकाणी या वस्तू ठेवलेल्या होत्या तर त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत। म्हणजेच तुम्हाला मी जरी सांगितलं असेल ज्या ज्या ठिकाणी ठेवायचं तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्या ठिकाणी ठेवायचा हे तुमचा प्रश्न आहे। म्हणजेच तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता, तिजोरीमध्ये ठेवू शकता, व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता, विवाहयोग्य मुलगा असेल त्याच्याजवळ ठेवू शकता किंवा स्वयंपाकघरामध्ये ज्या ठिकाणी ठेवायचं आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे। परंतु उपाय अत्यंत प्रभावी आहे। उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे। दत्तगुरू, श्री स्वामी समर्थ महाराज तसेच भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, आपली कुलदेवता यांना विसरायचं नाही, त्यांचं नामस्मरण करायचं आहे। मनापासून केलेली सेवा असेल किंवा उपाय असेल तर त्याचं आपल्याला निश्चित फळ मिळत असतं। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तसेच जर तुमच्या काही समस्या, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।